अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आत्ताच तुम्ही एक व्हिडिओ क्लिप बघितली असेल की ज्यामध्ये मी एका देवीची ओटी भरत आहे। काही लोक म्हणजे जे जोगते असतात ते आमच्या घरामध्ये आले होते आणि ते जोगते जे आहेत ते आमच्या घरामध्ये एक देवीचा जो नाच असतो तो नाच देखील करत आहेत। बघा, हे नक्की कधी घडलं, कसं घडलं, हा अनुभव काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, जेव्हा नवरात्रीची चौथी माळ म्हणजे कालच्या दिवशीचा हा प्रसंग, कालच्या दिवशीचा हा माझा अनुभव आहे। जेव्हा आपण देवीची मनापासून उपासना करतो, जेव्हा आपण देवीची मनापासून सेवा करतो, ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला दृष्टांत देते, आपली इच्छा पूर्ण करते किंवा आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। याचाच मला आलेला एक सुंदर अनुभव। अगदी नवरात्रीचा हा चौथा दिवस, चौथी माळ। खरं तर मी सकाळी उठल्यानंतर माझी जी काही असलेली कामं आवरून आणि त्यानंतर मग मी माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे त्यावरती कुंकुमार्चन करत असते, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असते, आरती करत असते। अशा ज्या काही सकाळच्या सेवा असतात त्या सकाळच्या सेवा माझ्या सगळ्या काही ह्या सुरू असतात आणि त्या दिवशीही बरोबर ह्या सगळ्या सेवा सुरू होत्या। माझी पूजा होती, जे काही होतं ते अगदी आवरत आलं होतं। खरं तर मी बसलेली ना जिथून म्हणजे पूजा करण्यासाठी, जिथून मी देवीची उपासना करत होते, तिथून माझ्या मनात एकच होतं की आज मला काहीतरी दृष्टांत पाहिजे, आज मला काहीतरी दृष्टांत पाहिजे। तू कुठल्या तरी रूपाने आज मला नक्की दर्शन दे। देवी माते, तू जर खरंच असशील तर आज मला काहीतरी साक्षात्कार दाखवशील। असे आपण बऱ्याच वेळा बघा आपण असे क्लू लावत असतो, म्हणत असतो बऱ्याच वेळा, आणि तसंच माझं काहीसं झालं होतं। माहीत नाही का, आपण मन ऐकतच नव्हतं, सारखं एकच मनामध्ये होतं की देवी जर तू असशील तर तू मला नक्की आज काहीतरी दृष्टांत देशील, आज मला तुझी प्रचिती हवीच आहे, असं सकाळपासून हट्ट होता। जस्ट माझी जी काही पूजा असेल ती पूजा झाली होती। पूजा करून मी उठले होते, उठून फक्त किचनमध्ये मी गेले होते आणि तितक्यात बासरीचा, या वाद्यांचा आवाज येऊ लागला। हा आवाज कुठून येतोय काही कळत नव्हतं आणि तितक्यात हे जे काही लोक आहेत हे घराच्या दारात येऊन उभे राहिले। बघा, हे लोक नाच वगैरे करू लागते। मी तर खरं तर पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं होतं। हे जे लोक आहेत हे दारामध्ये आले, त्यानंतर नाच करू लागले, त्यानंतर त्यांच्याकडे एक देवीचा म्हणजे देवीचे असे 2 ते 3 फोटो होते, एक टोपला होता ज्याला आपण जोगतीन म्हणतो, तर ती जोगतीन चक्क दारात आली होती। खरं तर इतक्या वर्षांमध्ये मी कधीही अशी जोगतीन घरी आलेली बघितली नव्हती, पण त्या दिवशी बरोबर नवरात्रीच्या चौथ्या माळेला ती जोगतीन घरी आली होती। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंही असेल, तो टोपला वगैरे ते सर्व घेऊन आली आणि आल्यानंतर मी एकदम शॉक झाले, कारण मी सकाळपासून सांगत होते की देवी मला साक्षात्कार दे, मला प्रचिती दे, मला काहीतरी अनुभव दे, आणि तीच देवी माझ्या समोर उभी होती। तीच देवी माझ्या समोर साक्षात रूपे जशीच्या तशी उभी होती। आता मला असं वाटलं की म्हणजे मला खरं तर त्यावेळेस काय करावं मला काहीच सुचत नव्हतं, कारण मला खूप आनंदही झाला होता। त्यानंतर मग माझ्याकडे एक नारळ होता, त्यानंतर मी आणलेली एक वेणी होती, त्यानंतर जे पूजेचं साहित्य असं म्हणजे ओटी भरण्याचं जे साहित्य होतं ते आदल्या दिवशी मंगळवारच्या दिवशी मी आणलं होतं। आता तोही सीन तुम्हाला मी सांगते काय झालं होतं। मंगळवार हा देवीचा दिवस, मंगळवारच्या दिवशी मला आमच्या गावाच्या बाजूला एक मोठं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन मला देवीची ओटी भरायची होती। म्हणून मंगळवारच्या दिवशी आमच्या तिथे एक बाजूला बाजार असतो, तिथून मी बाजारातून देवीसाठी ओटी, त्यानंतर ब्लाऊज पीस, त्यानंतर तिच्यासाठी जे काही लागतं खण वगैरे लागतं, कंडाफणी वगैरे असते, सुपारी, म्हणजे ते सगळं काही जे साहित्य ओटी भरायचं ते सर्व साहित्य मी घेऊन आले होते। सर्व साहित्य मी आणलं होतं, फळं वगैरे आणली होती। मात्र मिस्टरांना अचानक मंगळवारी एक काम आलं आणि त्यामुळे ते माझ्यासोबत मंदिरात येऊ शकले नाही। मग ते जे साहित्य होतं ते असंच घरामध्ये पडून होतं आणि मग मनामध्ये खूप असं होतं की इतकं साहित्य आणलं, सगळं काही आणलं, पण तरी पण ओटी भरायला मी गेले नाही। मंगळवारचा दिवस होता, इतका चांगला दिवस होता, पण माझ्याकडनं ओटी भरली झाली नाही। म्हणजे मिस्टरांवरती पण चिडचिड केली, स्वतःवरती पण चिडचिड केली आणि देवीवरती पण चिडचिड केली की तूच मला बोलवलं नाहीस, माझी इतकी इच्छा होती मात्र तूच मला बोलवलं नाहीस,
असं सारखं मनात त्या दिवशी सुरू होतं. मात्र बुधवारचा हा प्रसंग म्हणजे कालचा हा प्रसंग की या दिवशी बरोबर साक्षात बघा, मी जरी तिथपर्यंत पोहोचली नाही तरी तीच देवी तिथपर्यंत आली आणि माझ्याकडनं तिने ओटी भरून घेतली. कदाचित जर मंगळवारच्या दिवशी मी तिथे जाऊन ओटी भरली असती, मंगळवारच्या दिवशी जर मी मंदिरामध्ये गेले असते, तर जे हे ओटीचं साहित्य होतं हे ओटीचं साहित्य माझ्याकडे नसतं. कारण मला काय माहिती होतं की माझ्याकडे अशी कोणी जोगतीन किंवा कोणी येणार आहे. पण ते मंगळवारचं कॅन्सल झालं आणि त्यामुळे ते साहित्य राहिलं आणि त्या साहित्याने मी त्या देवीची ओटी भरली. बघा, देवी किती म्हणजे साक्षात असते की जरी मी त्या मंदिरात जाऊ शकले नाही तरी ती मात्र मला दर्शन देण्यासाठी, मला प्रचिती देण्यासाठी माझ्या दारात आली. आणि त्यामुळे तो आनंद जो होता तो खूप मोठा होता, तो अनुभव जो होता तो खूप मोठा होता. जशी ओटी भरतो त्याच पद्धतीने ओटी भरली आणि तिचा आशीर्वाद घेतले, नमस्कार केला आणि मग त्यानंतर ती जी म्हणजे ती जोगतीन होती ती दुसऱ्या घरी दक्षिणा मागण्यासाठी निघून गेली आणि मी देखील मग माझ्या ज्या काही पूजा सेवा ज्या काही होत्या त्या करण्यासाठी मी घरात आली. तर हा होता माझ्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव, सुंदर क्षण जो मी खरंच कधी विसरूही शकत नाही. आणि मी याबद्दल खरंच म्हणजे काय बोलू सुचत नाही. कारण जसं देवीला आपण सांगतो ना, माझे तर बरेचसे असे अनुभव आहेत की जसं मी देवांना सांगते की म्हणजे स्वामी असतील, देवी माता असेल, मला असंख्य अनुभव आलेले आहेत. मी जसं बोलते बऱ्याच वेळा 99% वेळा तसंच घडतं आणि अगदी कालही तसंच घडलं की सकाळपासूनचा हट्ट होता की मला प्रचिती पाहिजे, साक्षात्कार पाहिजे, मला तुला म्हणजे मला काहीतरी करून तू काहीतरी दृष्टांत दे, मला तुला भेटायचं, असं सारखं चालू होतं. आणि साक्षात खरंच ती देवी मला भेटायला आली. खूप छान वाटलं. कदाचित देवीचा तो आधीच प्लॅन असेल की मीच तुला भेटायला येणार आहे, तू येऊ नको म्हणून. ते सगळं साहित्य तसंच होतं आणि चक्क माझ्या दारामध्ये ती आली आपल्या या नवरात्रीमध्ये. म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट वाटते की ती दारात आली आणि दारात आलेल्या माझ्या त्या देवीची मी ओटी भरली. बघा, जिथून नवरात्र सुरू झालेली पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एकच होतं, सतत एकच होतं की मला ओटी भरायची आहे, कुणाची तरी ओटी भरायची आहे. याचा एक अनुभव देखील मी तुमच्यासोबत शेअर केला की कुठली तरी सवासीन माझ्या घरी यावी, मी तिची ओटी भरावी. मी अगदी 3 दिवस गेले, 4थ्या दिवसापर्यंत त्या सवासनीचीच वाट बघत होते की कोणीतरी म्हणजे असं मला असं वाटलं की एखादी माझी मैत्रीण येईल किंवा मग एखादं कोणीतरी घरी असताना कोणीतरी पाहुण्या वगैरे येतं तसं कोणीतरी येईल, कोणीतरी असं येईल की जी सवासीन असेल, जिची मी ओटी भरेल. पण ती जोगतीने जी देवीची सेवेकरी असते ती येईल आणि तिची मी ओटी भरेल असं मात्र मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र शेवटी जेव्हा देवी कृपा असते, जेव्हा दैवी शक्ती पाठीशी असते तेव्हा असाध्यही साध्य होतं. माझ्या बाबतीत बरेच वेळा तसं झालेलं आहे. मनापासून सेवा करा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, घडणारच, होणारच, होईलच. इतका जर विश्वास जर मनामध्ये ठेवला तर त्या गोष्टी घडतातच. माझा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.